हिंदू धर्मात कुटुंबातील मृत व्यक्तींना देखील फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. हिंदू धर्मात पितरांबद्दल अशी श्रद्धा आहे की मृत्यूनंतरही ते कुटुंबावर आपला आशीर्वाद ठेवतात. जर ते प्रसन्न असतील तर कुटुंबाला सुखसमृद्धी मिळते. त्यांच्या आत्म्याला शांतीसाठी विविध विधी केले जातात. वर्षातून एकदा येणाऱ्या पितृपक्षात त्यांना नैवेद्य दाखवला जातो. पण काही कारणास्तव पितरांना राग आला तर आपल्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. कळत नकळत केलेल्या चुकीच्या कृतीमुळे पितर किंवा पूर्वजांना राग येतो. पितरांची नाराजी कशी ओळखायची आणि पितरांना तृप्त करण्यासाठी काय करायचं याबाबत अनेकांना माहिती नसते. त्यांना राग येतो तेव्हा ते तुम्हाला काही संकेत देतात. जर तुम्हालाही काही विशिष्ट संकेत मिळत असतील तर समजून जा की तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत. नंबर 1. अनामिक भीती आणि चिंता. तुम्हाला किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याला अज्ञात भीती वाटत असेल किंवा नेहमी काळजी वाटत असेल तर हे पितृदोषाचं लक्षण आहे. तुमचे पितर समाधानी नाहीत याचा संकेत यातून मिळतो. नंबर 2. जेवणात केस दिसणे. जेवताना अधूनमधून केस दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण असं वारंवार होत असल्यास किंवा पहिल्या घासातच केस दिसत असेल तर हे पितृदोषाचं लक्षण आहे. नंबर 3. दुर्गंधी. चांगली स्वच्छता करूनही घरामध्ये दुर्गंधी येत असेल, दुर्गंधी कुठून येत आहे हे कळत नसेल तर तुमचे पूर्वज तुमच्यावर नाराज आहेत असे समजा. नंबर 4. स्वप्नात पूर्वज दिसणे. घरातील कोणत्याही सदस्याला पितराचं वारंवार स्वप्न पडत असेल किंवा स्वप्नात ते दुःखी किंवा रडताना दिसत असतील तर हे शुभ मानलं जात नाही. नंबर 5. शुभ कार्यात अडथळा येणे. उत्सवात किंवा शुभ कार्यात अडथळे येत असतील किंवा अशुभ घटना घडत असतील तर हे देखील पितरांच्या नाराजीचं लक्षण आहे. नंबर 6. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे लग्न न होणं किंवा एखाद्याला मूल न होणं. घरातील पितृदोषामुळे कुटुंबातील एखाद्या सदस्याचं लग्न होऊ शकत नाही. विशेषतः जेव्हा कुटुंबातील अविवाहित सदस्याचा मृत्यू होतो तेव्हा असं घडतं. याशिवाय एखाद्या जोडप्याला मूल न होणे हे देखील पितरांच्या नाराजीचे लक्षण आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.